नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे भूषण दूत आणि स्वागत आहे तुमचं बीएन अकॅडमीच्या या टेस्ट सीरीजच्या डिस्कशनमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, 1 जूनचा जो काही पेपर झाला होता संयुक्त गट पूर्व परीक्षेचा MPSCच्या तर्फे, तर त्याचा पण आता विश्लेषण जे आहे ते पूर्ण मॅथ्सच्या प्रश्नांचं घेणार आहोत. मित्रांनो, पेपरमध्ये जर आपण बघितलं तर मध्यम काठीण पातळीचा हा पेपर म्हटला जातोय. नेमकं यामध्ये करंट आणि इकॉनॉमिक्स थोडं मॉडरेटली होतं, पण सगळ्यात अवघड पार्ट जो काही आला होता तो अनपेक्षितपणे गणित आणि बुद्धिमत्ता हे सगळ्यात चॅलेंजिंग असा पार्ट होता. इव्हन हा इतक्या जास्त, कारण त्या वेळेमध्ये सोडवणं इतके सगळे प्रश्न होते, खूप कन्सेप्च्युअल प्रश्न होते. आणि मी तर म्हणेल की टोटल 20 प्रश्न त्याच्यामध्ये पेपरमध्ये तुमचे आले होते. देर आर टोटल 20 क्वेश्चन. या 20 प्रश्नापैकी जर का आपण बघितलं तर 15 प्रश्न जे होते ते सॉरी 13 प्रश्न जे होते ते अंकगणितावरती होते. युजली 10-10 असतात, पण 13 प्रश्न होते अंकगणितावरती आणि 7 प्रश्न जे होते ते होते बुद्धिमत्तेवरती. तर म्हणजे जर का आपण पेपरचा वेटेज जर का बघितलं आणि याच्यामध्ये आपण जर बघितलं तर डेटा इंटरप्रिटेशन वगैरेचा जो काही पार्ट आहे त्याच्यावरती सुद्धा तुमचे परीक्षेमध्ये प्रश्न जे आहेत ते एक प्रश्न आलेला आहे. स्टॅटिस्टिक्स जे काही मेन्सला असतं, पण याच्यामध्ये प्री मध्ये सुद्धा त्याच्यावरती प्रश्न आलेला आहे. ओके, तर आता प्रश्न काय काय होते आणि कशा प्रकारे टॅकल करायचं आपण ते बघूयात. प्रश्न 81 बघूयात. एका वर्गातील विद्यार्थी मिळवलेला मार्क सरासरी 13 आहे, तर 25 मार्क सरासरी 10 असून तर मुली मिळवलेला मार्क सरासरी 18 असेल, तर त्या वर्गातील मुलींची सरासरी संख्या किती? ओके. आणि अगेन हा पहिला प्रश्न जो आहे तर ज्याला आपण मिक्सचर्स अँड एलिगेशन मेथडनी सोडवतो या टाईपच्या प्रश्नांना. तर मिक्सचर्स अँड एलिगेशनची मेथड कशी आहे? तर बघा काय करायचं की आता बघा सरासरी 13 आहे, तर सरासरीची मदत येईल. सरासरी किती आहे? 13. तर 13 आपण काय लिहू? मदत लिहू. इकडे काय विद्यार्थी आहे आणि मुलांनी 25 मुलं आहेत. मुलं किती ते नाही, मुलांची सरासरी किती, कारण हे मार्क आहेत. 13 काय मार्क आहेत ना, गुण आहेत काय, तर 18 आहे. आता मार्कांची सरासरी जी आहे 25 मुलांनी मिळवलेली आहे, तर ती किती आहे? 10 आहे. ओके. हा. आणि त्यानंतर जर का आपण बघितलं तर ही किती आहे? मुलींची सरासरी किती आहे? 18. तर हे झाल्या मुली आणि हे झाले मुली. आता काय करायचं मित्रांनो, याचा जो डिफरन्स आहे, यांचा डिफरन्स आहे तो इथे लिहायचा. 13 ताचा डिफरन्स किती मित्रांनो? 3. आणि याचा जो काही डिफरन्स आहे तो इथे लिहायचा. 18 आणि 13 चा डिफरन्स किती? 5. हा जो आहे हा असेल 5-3. हा संख्यांचा रेशो, संख्यांचं गुणोत्तर. ओके, मुलांची आणि मुलींची संख्या वर्गातली त्यांचं गुणोत्तर किती? 5-3 असेल. आता त्यांचं गुणोत्तर जर 5-3 असेल मित्रांनो, तर मग मला सांगा त्या याच्यात वर्गात मुलं किती होती? 25 मुलं होती. 25 म्हणजेच काय? 5-5 25. 5 गुणिले 5 म्हणजे काय? 25 आहे. तर मुली किती असतील? तर 3 प्रपोर्शन आहे. 5चे 25 झाले, तर याला पण 5 गुण, 3 5 काय आहे? 15. त्यामुळे तुमचं उत्तर काय असेल मित्रांनो? 15 असेल. ओके, तर म्हणून प्रश्न क्रमांक 3 जे त्याचं उत्तर तुमचं किती असणार? प्रश्न क्रमांक 3चं उत्तर असेल 15. 15. ओके, हा, उत्तर काय आहे तुमचं? 15 असेल. ओके, कळलं का प्रत्येकाला? हा. तर या अशा प्रकारे हे जे उदाहरण होतं चॅलेंजिंग, एवढं म्हणता येणार नाही, हे उदाहरणपणा सुटायला पाहिजे मित्रांनो. हा पॅटर्न आपण घेतला होता वर्गामध्ये. हा, एक रेल्वेगाडी 480 किलोमीटर अंतर एका समान वेगाने धावते. रेल्वेगाडीचा वेग 8 किलोमीटर तास आहे. आता इथे तुम्हाला पूर्ण याच्यातलं काय दिलेलं आहे? जास्त वेळ. तर वेळेचा डिफरन्स आहे, म्हणजे सेकंड केसचा वेळ जो आहे तो जास्त आहे कशापेक्षा? पहिल्या केसच्या वेळेपेक्षा. आणि यांच्यामधला जो डिफरन्स आहे तो आहे 3 तासांचा. तर डिफरन्स किती तासांचा आहे? 3 तासांचा आहे. मग आता यानंतर जर आपण बघितलं T2 - T1 हे किती आहे? 3 तास आहे. ओके, तर 3 तासाचा आपल्याला इथे काय दिलेला आहे मित्रांनो? डिफरन्स दिलेला आहे. मग आता आपण पुढे काय म्हणतो होतो की एक रेल्वेगाडी 480 किलोमीटर अंतर धावते. मग वेळ म्हणजे काय? वेळ ती म्हणजे काय? टाइम. वेळ म्हणजे काय असतो? अंतर भागिले वेग. आणि वेळ म्हणजे काय मित्रांनो? वेळ म्हणजे काय असतं? अंतर भागिले काय? वेग. ओके, मग सेकंड केसला वेळ जास्त, सेकंड केसचं अंतर काय? अंतर तेवढंच आहे, किती? 480. बरोबर आहे. अंतर किती आहे? 480 भागिले वेग किती? तर वेग आपल्याला माहित नाही, तर आपण फक्त वेग पहिल्यांदा त्यांचा x होता. बरोबर आहे. आणि वेग किती कमी झाला होता? पहिल्यांदा नाही, आता वेग किती कमी झाला होता? 8 किमीनी कमी झाला होता. तर x वजा 8 आणि वजा पुन्हा 480 अंतर आहे आणि भागिले पुन्हा काय आपण? एक्स ओरिजिनल 480 अंतर एक्स स्पीडनी केलं होतं. याच्यात काय झालं होतं? आणि तेव्हा जो डिफरन्स आहे तो 3 तास आहे. आता हे इक्वेशन फ्रेम, याचं इक्वेशन फ्रेम करायचं, वर्ग समीकरण ज्याला फक्त क्वाड्रेटिक इक्वेशन बनवा आणि ते सोडवा आणि त्याच्यावर तुमचं उत्तर जे येईल ते येणार x = 40. हे तुमचं काय असेल? उत्तर असेल. याला वर्ग समीकरण बनवावं लागेल. पण असं केल्यापेक्षा मिळेल की अशा टाईपची उदाहरणं जे ते थोडं तुम्ही ऑप्शन बघत जा. तुम्ही जर का ऑप्शन बघितले मित्रांनो, तर ऑप्शनवर तुमच्या एक लक्षात येईल की इथे बघा यांनी काय म्हटलेलं आहे याच्यामध्ये की बघा की जर इथे तो काय म्हणतो की 480, तुम्ही ऑप्शन बघा. पहिलं पर्याय आपण घेऊ 40. समजा मी घेतोय की त्याची स्पीड सुरुवातीला ज्यांनी म्हटलं ही काय? इनिशियल स्पीड ऑफ अ ट्रेन. त्या ट्रेनची स्पीड इनिशियलची जर आपण 40 पकडली तर त्याला वेळ किती लागेल? तर अंतर 480 भागिले काय? 40. बरोबर आहे. तर हे किती वेळ लागणार? 8 तास.
किती वेळ लागेल? 8 तास हा वेळ लागेल. आता याच्यानंतर मग तो म्हणतो स्पीड हॅज बीन 8 किलोमीटर पर आवर लेस. जर का स्पीड जी आहे ती 8 किलोमीटर प्रति तासाने काय कमी केली. ओके, तर तेव्हा तर सॉरी इथे किती 12 तास. आता स्पीड काय केली 8 किलोमीटर कमी केली तर 40 मधून 8 कमी केला म्हणजे किती 32 स्पीड होईल. तर 480 भागिले काय मित्रांनो 32 जेव्हा तुम्ही स्पीड कराल तर 400 ने 32 ने भाग द्या. तुम्हाला किती वेळ लागतो मित्रांनो? तुम्हाला लागतात 15 तास. किती वेळ लागतो तुम्हाला? 15 तास वेळ लागतो. करून बघा. बरोबर आहे. हा 15 तास. आता बघा आधी इतका वेळ लागत होता त्यापेक्षा जेव्हा स्पीड 8 ने कमी केली तेव्हा 3 तास वेळ जास्त लागला की नाही? हो लागला. म्हणजे यात इक्वेशन फिट बसतंय आणि त्यामुळे तुमचं उत्तर काय पर्याय क्रमांक 1. तेच आता दुसरं तुम्ही ट्राय करून बघा आणि ही करून बघा त्याच्यात ते फिट बसणार नाही. जसं मी बघतो समजा 48 किलोमीटर प्रति तास हा जर का वेळ असेल तर 480 किलोमीटर त्याला पार करायला 48 किलोमीटर प्रति तासाने 10 तास लागतील. मग आता नेक्स्ट त्याची स्पीड 8 ने कमी केली तर आता काय 40 झाली तेव्हा त्याला किती वेळ लागेल? तर 12 तास लागेल. तर हा जो तासांचा वेळ आहे वेळेचा हा 2 तास वेळ आहे डिफरन्स. बरोबर आहे. पण आपल्याला किती पाहिजे? 3 तासाचा वेळ डिफरन्स आला पाहिजे. तर त्यामुळे तुमचं उत्तर जे आहे ते काय असेल मित्रांनो? दॅट इज 40 किलोमीटर पर आवर. हे तुमचं काय असेल? उत्तर असेल. ओके. हा. देन अरुणने एका दिवसात केलेलं काम सचिनने केलेलं अर्धे आहेत बघा. अरुणने केलेलं काम सचिन अरुण समजा अरुण एक काम करतो एक पार्ट काम करतो तर सचिन अरुणचं अर्धे सचिनपेक्षा काय दुप्पट आहे. म्हणजे सचिन किती काम करतो? 2 पार्ट. आता राहुलने केलेले काम आता पुढे काय सचिनने केलेले काम आहे राहुलच्या अर्धे आहे म्हणजे राहुल त्याच्यापेक्षा काय दुप्पट आहे. तर या दुप्पट म्हणजे काय 4. आता बघा राहुल एकटा ते काम 14 दिवसात पूर्ण करतो. किती दिवसात पूर्ण करतो? 14 दिवसात. 4 पट काम हा एका दिवसात करतो तर 14 गुणिले 4 म्हणजे एकूण काम किती आहे? 56. बरोबर. किती पार्ट काम आहे? एकूण काम किती आहे? राहुल जो आहे ते एकूण काम किती याच्यामध्ये करतो? 56. तर राहुलने केलेलं एकूण काम किती आहे? ते 56 पार्ट काम झालं. त्याच्यामध्ये किती पार्ट काम आहे? 56 पार्ट काम आहे. ओके. हा माझा एकूण काम 56 पार्ट आहे. माझा तिघं मिळून जेव्हा करणार तर हा एका दिवसात 1 पार्ट काम करतो, हा एका दिवसात 2 पार्ट काम करतो, एका दिवसात 4 पार्ट. एकूण काम किती येतात? 4 आणि 2 6 आणि काय 7 पार्ट काम होते. किती पार्ट काम होतं मित्रांनो? तिघांचं मिळून. आता तिघं मिळत आहेत ना 7 पार्ट काम एका दिवसात होते आणि 56 पार्ट काम आहे. त्यांना दिवस किती लागतील? 56 भागिले 7 7 8 56. तर उत्तर काय तुमचं? 8 दिवस. बरोबर. तुमचं उत्तर ऑप्शन नंबर 3 पर्याय क्रमांक 3 दॅट इज व्हॉट किती दिवस? 8 दिवस. ओके. अशा प्रकारे मित्रांनो हे उदाहरण आहे. हा तर अशी ही उदाहरणं जे म्हणजे यंदा जर तुम्ही बघितलं असेल तर मॉडरेटली डिफिकल्ट काठीण्य पद्धतीचा हा जो पेपर होता त्याच्यामध्ये. ओके. असं कोणी म्हणत असेल की बाबा मला बघा 15 पेक्षा जास्त मार्क मॅथ्स रिजनिंग मध्ये आहे तर निश्चितपणे त्याचे तोडे लागलेले आहेत. हा एक्सेप्शनल केसेस मी मानतो. एखाद्या गणित बुद्धी खूप स्ट्रॉंग आहे गोष्ट वेगळी आहे. पण रिअलिस्टिक राहिलं तसं तर 10 ते 12 हा खूप चांगला स्कोर आहे. ओके. जर का तुम्ही गणित बुद्धिमत्ता तेवढे घेतायत त्याच्यामध्ये मी सोडून म्हणतो माझा बघा 20च्या 20 मारून आला त्यापैकी थोडे लागले 12 बरोबर येत आहेत तसं मी म्हणत नाहीये. ओके. प्रॉपर सोड कारण तितका वेळच नव्हता तुमच्याकडे. याच्यामध्ये आपण हार्डली दिलं तर 8 मिनिटं ते मॅक्स 10 मिनिटं देऊ शकतो या प्रश्नांसाठी. बरोबर आहे. हा तर आता 20 प्रश्न आहेत. आपण पकडूया 20 प्रश्नांच्या नुसार आपण जर बघितलं तर 10 ते 12 मिनिटं पकडू. 10 ते 12 मिनिटं आपण देऊ शकतो. मग त्याच्यामध्ये इतके या लेन्थचे प्रश्न सोडवणं थोडं टिपिकल होऊन जातं मित्रांनो. ओके. चला नेक्स्ट बघा. आता ही डायग्राम होती की याच्यामध्ये आयताकृती आकारची ही डायग्राम आहे. तर याच्यामध्ये आपल्याला ही आकृती आहे तर पेरिमीटर काय? तर पेरिमीटर काय मित्रांनो बघा ही इतकं काय 9 सेंटीमीटर आहे. पेरिमीटर म्हणजे काय की अशा प्रकारे असं 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 इकडे मोजायचं किती निघाला पेरिमीटर. तर बघा हा इतका जो पार्ट आहे मित्रांनो हा 9 बरोबर आहे 9 आहे. त्यानंतर इथून इथपर्यंत हा पूर्ण काय 9 मग याच्यात हा पार्ट आला त्यानंतर हा पार्ट आला आणि हा पार्ट आला. बरोबर आहे. हे सोडून आणखी हा 2 आणि हा 7 हा आला नाही तर हे आणखी 9 तर 9 अधिक 9 आणि 7 आणि 2 पण काय 9. पुन्हा काय हा जो पार्ट म्हणजे किती 5 27 आणि 5 म्हणजे काय 32 आणि 32 आणि आता आणखी हा पार्ट राहिलेला आहे. मग बघा पॅरलल इथपर्यंत हा जो आहे हा 7 होईल आणि हा बघा इतका पार्ट हा 2 आहे. तर इथून जर आपण बघितलं तर हा इतका पार्ट आहे हा किती होईल 5 मधून 2 किती राहिले 3 तर 7 आणि 3 किती 10 तर हा किती होईल 10 पण 32 अधिक काय 10 म्हणजेच काय 42 42. ओके. तर उत्तर काय होणार 42 होणार. ओके. हा तो जॉमेट्रीचा प्रश्न होता हा. जॉमेट्रीवरती आपल्याला हा प्रश्न आलेला आहे. ओके. नेक्स्ट
एक दुकानदार 2 मोबाईल प्रत्येकी 36 रुपयाला विकतो. त्यात एका त्याला 20% नफा मिळतो, तर दुसऱ्यावरती 20% तोटा होतो. आता बघा 36 ला विकतो, त्याची विक्री किंमत एकूण किती होईल? सेलिंग प्राइस एकूण विक्री किंमत 2 मोबाईल आहे, 3600 प्रतिला तो विकतोय, म्हणजे 7200. बरोबर किती आहे? 7200. आता आपण जर का बघितलं तर सेलिंग प्राइस SP1 पहिल्या याची सेलिंग प्राइस समजा किती आहे? 3600 आहे. ओके, आपण याला थोडं शिकवायचे कसं ते सॉल्व्ह करूया. तर आता बघा याच्यावर आपल्याला खरेदी किंमत पकडून घ्यावी लागेल. तर SP1 3600 आणि ही SP1 आपण जर का पकडलं समजा 100x, जर आपण 100x पकडू, 100x म्हणजे काय? 3600. तर आता याची तो म्हणतो की पहिल्या याच्यावरती त्याला काय होतो? तोटा होतो. अरे पहिल्या याच्यावरती त्याला काय होतो? तोटा होऊन राहिला ना. ओके, हा. किंवा CP1 पकडूयात आपण, असं पकडूयात आपण, सेलिंग प्राइस आणि कॉस्ट प्राइस आपण हे बघूया. तर आता बघा SP1 जी आहे इथे बघा CP1 म्हणजेच किती? 100x कॉस्ट प्राइस. कॉस्ट प्राइस आहे 100x. ही किती आहे? हीच आपल्याला काढायची की किती मध्ये ती आपल्याला पडली. 3600 विकल्यानंतर त्याला 20% तोटा होता, तर त्याची कॉस्ट प्राइस किती? ओके, त्यानंतर मग आपण जर का बघितलं तर SP1 सेलिंग प्राइस काय होईल? तर इथे 20% तोटा आहे. तोटा आहे म्हणजेच काय? 80. जर 80x CP 80x कॉस्ट प्राइस, सेलिंग प्राइस का 20% तोट्याने 100 वजा 20 80x ही म्हणजे किती आहे? ती ऑलरेडी आपली 3600. मग इक्वेशन वाढा आपल्याला काय करायचं आहे? इक्वेशन वाढा प्रश्नाचं चिन्ह आपल्याला काढायचं आहे. क्वेश्चन मार्क इक्वल टू काय होणार मित्रांनो? 3600 याचा तिरपा गुणाकार पुढे गुणिले काय? 100x आणि हा याच्यावर रुपये गुणाकार म्हणजे हा याच्या भागिले 80x. x कॅन्सल, 5 4 हे किती होणार? 4500. पहिल्याची सेलिंग प्राइस किती होणार? 4500. ओके, कॉस्ट प्राइस CP1, तर तुमची CP1 जी आहे ती झाली 4500. पहिल्याची कॉस्ट 4500, पण इथलं तेव्हा 3600 रुपयाला निघतं, म्हणजे यात त्याला झाला 900 रुपये तोटा. या पुन्हा याला त्याला किती तोटा झाला? 900 रुपये तोटा झाला. आता सेकंड याच्यात बघूयात आपण. दुसरी जी CP1 जी आहे ती आपण बघूयात 100y, कारण आता आपली एक व्हेरिएबल घ्यावं लागेल, घेता येणार नाही, 100y मिळेल. आणि ही सुद्धा जी कॉस्ट प्राइस आहे ती किती आपल्याला काढायची? आता याच्यात त्याला नफा झाला SP1, तर हा याच्या 20% जास्त, म्हणजे हा किती होणार? 120y. आणि 120y म्हणजे किती होईल मित्रांनो? पुन्हा 3600. बरोबर आहे. हा, मग आता यांना CP1 किती होणार? 3600 गुणिले 100y भागिले 120y. y कॅन्सल, 5 6 6 36 6 35. CP1 हा किती होणार? 3000. किती होणार? 3000. बरोबर आहे. हा, किंवा CP2 पकडायला, CP2 घ्या, CP2 आणि SP2. आता बघा, हा, मग त्याला कॉस्ट पहिल्याची कॉस्ट 4500, दुसऱ्याची किती? 3000. हे दोन्ही जर आपण विकले तर किती होणार याचा? 7500. किती होणार? 7500 कॉस्ट प्राइस आहे आणि सेलिंग किती आहे? सेलिंग आहे 7200. मग 7500 आणि 7200 हे जर काय असेल त्याचा डिफरन्स जो आहे तो किती रुपये मित्रांनो? 300 रुपये हा तोटा त्याला होईल, कारण इथे सेलिंग प्राइस पेक्षा कॉस्ट प्राइस मूळ किंमत जी खरेदी किंमत आहे ती जास्त आहे, म्हणून त्याला तोटा झालेला आहे. त्याला तोटा जो झालाय तो किती झाला आहे? 300 रुपये त्याला काय झालेला आहे? तोटा झालेला आहे. ओके, हा. नेक्स्ट आता हे बघा, हे थोडं लेंथी एक्झाम्पल होतं त्याच्यामध्ये. ओके, पण आता असेच एक्झाम्पल आलेले आहेत. आता याच्यामध्ये आपल्याला एक लक्षात आलं पाहिजे कोणते कोणते उदाहरण सोडू शकता, कोणते नाही सोडायचे. आता ते तुम्हाला डिसिजन घ्यावं लागेल. आता हा प्रश्न दिसायला सोपा होता पण थोडा हे होता. आता बघा याच्यात 2 कॅटेगरी आहेत. एक आहे किती टक्के मुलांना शिष्यवृत्ती मिळाली. ओके, आणि पण अशी आता याच्यापैकी 100 पैकी तुम्ही पकडा 40 असं तुम्ही घेऊ शकता. ओके, किंवा तुम्ही याच्यात हे घेऊ शकता की 1000 विद्यार्थी घ्या, 100 घ्या, काही तुमच्या याच्यावरती येते. ठीक आहे ना. हा, मग आता आपण जर बघितलं मित्रांनो, तर समजा आपण बघूयात की त्या वर्गामध्ये 1000 विद्यार्थी, जितके पण मोठे फिगर तेवढं चांगलं आहे, 1000 विद्यार्थी आहेत. तर तो म्हणतो की त्या 40 किती मुलांना शिष्यवृत्ती? 40% मुलांना, म्हणजे 1000 चे 40%, 1000 ते 40%, 40 भागिले काय? 100. बरोबर आहे. हा, म्हणजे किती? 400 विद्यार्थ्यांना काय मिळाली? स्कॉलरशिप, शिष्यवृत्ती मिळाली. शिष्यवृत्ती किती मुलांना? 400 विद्यार्थ्यांना मिळाली 1000. आता आपण जर बघितलं तर त्या वर्गामध्ये मुलींचं एकूण टक्केवारी 60%, म्हणजे मुलं किती आहेत बघा. त्या वर्गामध्ये 1000 जर का व्यक्ती असतील तर मुली 60%, म्हणजे मुली किती होतील? 600. 600 काय मुली, आणि म्हणजे मुले किती आहेत? मुले किती आहेत? 400. मुलं किती आहेत? 400. त्या 400 पैकी 40% मुलांना काय मिळाली? शिष्यवृत्ती मिळाली.
तर म्हणजे 400 गुणिले 40% 40 भागिले काय 100 म्हणजेच किती 160 मुलांना काय मिळाली शिष्यवृत्ती मिळालेली आहे. ओके, आता 160 मुलांना त्या 400 पैकी काय मिळालेली आहे शिष्यवृत्ती जर का मित्रांनो मिळालेली आहे त्याच्यामध्ये, तर मग आता टोटल मुलांना 400 मिळाली होती. आता यांनी म्हणाले की किती टक्के मुलींना स्कॉलरशिप मिळाली 600 पैकी, तर बघा 400 पैकी 160 मुलं जाऊ द्या, म्हणजे किती मुली आहेत 340 एकूण मुली आहेत की ज्यांना काय मिळाली, सॉरी 240 काय आहेत मुली आहेत की ज्यांना एकूण काय मिळाली शिष्यवृत्ती मिळाली. किती मुलींना 240 मुलींना काय मिळाली शिष्यवृत्ती मिळाली. बरोबर आहे. आता हे 240 जे आहेत हे 600च्या किती टक्के बरोबर आहे. हा, तर हे इथे आपण जर का बघितलं सॉरी 50% लोकांना मिळाले ना, तर इथे 500 करा म्हणजे 340. हा जेव्हा 50% झाले म्हणतात ना 50% मुलांना 40% मिळाली तर एकूण 40% मुलांना मिळाली. हा त्याच्यात 500 घ्या तर इथे काय होणार 340. ओके, इथे फक्त चूक काय झाली, इथे मी 40 फक्त पण 40% विद्यार्थी 50% मिळाले म्हणजे 500 मिळाले. 500 भागले हे किती होणार 340. आता बघा आहेत किती मुली 600. 600 पैकी 340 किती टक्के होतात 340 भागिले 6 करा, तर हे होतं 56.67. उत्तर काय तुमचं पर्याय क्रमांक 2. म्हणून तुमचं आन्सर काय असेल ऑप्शन नंबर 2 पर्याय क्रमांक 2 हे तुमचं काय असेल उत्तर असेल. ठीक आहे. नेक्स्ट 14 ऑगस्ट 1947. मित्रांनो आता जर तुमचं जीके पाठ असेल तुम्हाला माहित असतं भारत स्वतंत्र झाला 15 ऑगस्ट 1947 ला झाला आणि तो वार होता मित्रांनो शुक्रवार. लक्षात घ्या भारत कधी झाला शुक्रवारी स्वतंत्र झाला. तर मित्रांनो मग मला सांगा 14 ऑगस्ट काय राहणार गुरुवार राहणार. पर्याय क्रमांक 3 म्हणजेच काय गुरुवार 14 ऑगस्ट. पण तुम्ही म्हणाल हे असलं काय रे असं पाठ थोडी करणार नाही असेल तर कसं, मग त्याच्यासाठी तुम्हाला पूर्ण जो कॅलेंडर कन्सेप्ट आहे तो माहिती पाहिजे. आणि कॅलेंडर मध्ये कन्सेप्ट येतो ऑड दिवसांचा. ऑड दिवस म्हणजे काय मित्रांनो की दिवसांच्या एकूण संख्येला जेव्हा आपण 7नी भाग देतो तर 7 भाग दिल्यानंतर येणारी जी काही बाकी असते ती रिमाइंडर जे काही असतं ते रिमाइंडर म्हणजेच काय ऑड दिवस. येणारी जी काही बाकी आहे ती बाकी किंवा तो रिमाइंडर म्हणजेच काय असतो ऑड दिवस असतात. ओके, मग जर आता बघा ऑड दिवसांचा कन्सेप्ट जो आहे त्याला कसं टॅकल करायचं आपण. ओके, तर त्याच्यावरती पूर्ण कॅलेंडर जे आहे ते डिपेंड राहतं. आता बघा 47 वर्ष चालू आहे म्हणजे वर्ष किती झाले 1946 वर्ष झालेली आहे. संपलेली वर्ष किती 46. मग 1946 आपण 2 भागात करू 19 वर्ष अधिक काय 46 वर्ष. आता तुम्हाला माहिती की ऑड दिवस जे आहेत ते दर 400 वर्षानंतर शून्य होतात. ऑड दिवस जर 400 वर्षानंतर शून्य मग 4चा पाडा म्हणा तर 1600 पर्यंत 1600व्या वर्षापर्यंत ऑड दिवस पूर्णतः शून्य होतील. ठीक आहे, मग 1600 वर्षात राहिले मग 1700 1800 1900 किती वर्ष राहिले 300 वर्ष राहिले. आता या 300 वर्षामध्ये ऑड डेज किती होतील तर मित्रांनो प्रत्येक 100 वर्षाला 5 ऑड डे असतात. प्रत्येक 100 वर्षाला किती ऑड डे 5 ऑड डे. तर 5 1 5 5 2 10 200 वर्षाला 10 ऑड डे 300 वर्षाला 15 ऑड डे. 300 वर्षांचे ऑड डे किती होतात 15 ऑड डे. ऑड डे कधी 7 पेक्षा जास्त असतात कारण पुन्हा मग म्हणून 15 ला पुन्हा 7 भाग द्या रिमाइंडर किती येईल 1 दिवस. आता हे तुम्हाला काय मिळणार याचं तुम्हाला ऑड डेचा कन्सेप्ट माहिती पाहिजे तोपर्यंत तुम्ही नाही सांगू शकत. तर हे किती दिवस होईल 1 दिवस. आता 46 जर का आपण बघितलं 46 आता 46 वर्षांचे ऑड डेज किती तर 46 वर्षामध्ये मित्रांनो लीप इयर किती होतात आणि आपले साधे वर्ष किती होतात. तर आपण जर 4 भाग दिला तर 11 तो 44 11 वर्ष जे आहेत लीप इयर प्रत्येक लीप इयरचे 2 ऑड डेज म्हणजे किती ऑड डेज 22 ऑड डेज. 22 ऑड डेज 7 21 पुन्हा ऑड डे किती राहिले 1 राहिले आणि 35 साधे वर्ष असतात. साधे वर्ष 35 प्रत्येक साध्या वर्षाचा 1 ऑड डे तर 35 ऑड डे त्याला 7 भाग दिला रिमाइंडर किती 0. तर इथे ऑड डे किती 0 तर इथे 1 ऑड डे आणि इथे 1 ऑड डे. आतापर्यंत किती ऑड डे झाले 2 ऑड. लक्षात घ्या मित्रांनो 1946 पर्यंत ऑड डेज किती 2 ऑड डेज आहे. ठीक आहे, मग त्यानंतर आता या ऑगस्ट 1947 ला त्यासाठी पहिले ऑगस्ट जाण्यासाठी 47 वर्षामध्ये जानेवारी पासून जावं लागेल. तर जानेवारीची ऑड डे किती जानेवारीची ऑड डे किती मित्रांनो जनुवारी महिन्यात 3 ऑड डे बरोबर आहे. फेब्रुवारी कारण 31 दिवसांचा महिना आहे 728 19 रिमाइंडर किती येतात. फेब्रुवारी हा 47 हा साधं वर्ष आहे आणि साधं वर्ष असल्यामुळं इथे 0 ऑड 28 दिवस आहे 0 ऑड डे 728 0 ऑड डे. त्यानंतर मार्च 3 ऑड डे, एप्रिल 2 ऑड डे, मे 3 ऑड डे, जून 2 ऑड डे, जुलै 3 ऑड डे, ऑगस्ट 14 दिवस म्हणजे भागिले 7 म्हणजे ऑड डे किती 0 बरोबर आहे. आता जिथे 7 7 7 येत आहेत ते आपण बघूयात. तर इथे जर आपण बघितलं 3 2 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 तर 7 2 14 18 दिवस येतात. 18 भागिले 7 रिमाइंडर किती येतं
रिमाइंडर 7 दुनी 14 बाकी किती येते 4. तर ऑड डेज किती 4. म्हणजे आठवड्यातला 4 दिवस म्हणजे आठवड्यात चौथा दिवस. आठवडा कधी सुरू होतो सोमवारी सुरू होतो. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार. तो दिवस काय असेल गुरुवार असेल. इतकं लेंदी तुम्हाला सोडवावं लागेल मित्रांनो. पण तेच जर तुमचं पाठ असेल की भारत स्वतंत्र कधी आता ही तर कॉमन गोष्ट आहे, भारत शुक्रवारी स्वतंत्र झालेला आहे. ओके हा ओके हम लोग जुम्मे के दिन आजाद हुए थे. तर म्हणून हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. तर तुम्ही त्यातनं हे करू शकता. तर मग जर 15 ऑगस्ट होता तर आपला दिवस कुठला गुरुवार होता. ठीक आहे. हा ती एका 30 सेंटीमीटर त्रिज्येचा भरीव घनगोल म्हणजे स्पियर. स्पियरचा फॉर्म्युला काय 4/3 पाय आर क्यूब. बरोबर आहे. इज इक्वल टू याच आकाराचा काय होणार दाळ त्रिज्या असेल भरीव वृत्त क्यू ची काय आहे पाय आर स्क्वेअर एच. बरोबर आहे. ही वृत्तची ती आहे. आता अशा वृत्तची किती बनवतात तर बघू एन वृत्तची बनवतात. इथे पाय पाय बघा कॅन्सल होऊन जाईल. आता हा आर आर वेगळा आहे रेडियस वेगळा आहे याचे. तर आता आपण बघितलं तर इथे आर चा वर्ग आर काय किती 30 सेंटीमीटर त्रिज्या. तर आर 30 आहे 30 चा घन एन आर स्क्वेअर. रेडियस काय 10 सेंटीमीटर त्याचा वर्ग आणि एच काय 4. हा 4 भागिले जाईल तर हे कॅन्सल होऊन जाणार आहे. आपल्याला एन काढायचं 10 चा वर्ग खाली येऊन घ्या. 30 चा वर्ग काय 30 गुणिले 30 गुणिले काय 30 एन इथे 3 हा 10 चा वर्ग खाली तर 10 गुणिले 10 9 ते 30 कॅन्सल 0 0 कॅन्सल 30 काय 90 90. किती गोल घन तयार होतील किती गोल तयार होतील 90. किती गोल तयार होतील त्याच्यामध्ये 90. ओके हा तर किती वृत्तचित्रे तयार होतील 90 वृत्तचित्रे तयार होतील. आपण घेतलेलं आहे मित्रांनो एक्झाम्पल हे. ओके हा तर ठीक आहे कळलं प्रत्येकाला. हा बघा वाऱ्यामुळे थोडं हे दिसायला थोडा ब्लर होत असेल तुम्हाला. थोडी आमच्याकडे जी पीडीएफ आली होती ती थोडीशी ब्लर होती. ओके आता इथे बघा एका वाऱ्यामुळे एक 25 मीटर वृक्ष बघा एक वृक्ष होत असतो झाड. याची लांबी होती 21 मीटर. हे तुटलं आणि एक्स इंटर असं तुटलं की त्याच्याजवळ एक्स मीटर अंतरावर तुटलं. किती मीटर अंतरावर तुटलं एक्स मीटर अंतरावरती तुटलं. ठीक आहे. तुटल्यानंतर त्याची टोक जमिनीवर झाडापासून हे उठतं. आपण जर बघू हे जर एक्स असेल तर ही जी लेंथ आहे ही किती असेल 21 वजा एक्स असेल. मग ही तुटून अशी झाली म्हणजे हे कसं झालं बघा असा हा त्रिकोण बनला. मग ही इथून तुटलं तर हे किती झालं 21 वजा एक्स झालं. हा कर्ण हे ऑलरेडी हा किती आहे एक्स आहे आणि हा जो पार्ट आहे कोणता त्यानंतर किती आहे 7√3. मग इथे काय करा पायथागोरस लावा. पायथागोरसचं प्रमेय लावा. कर्णाचा वर्ग म्हणजे बाजूचा बाजू 2चा 21 वजा एक्स आणि त्याचा काय वर्ग बाजू 1चा वर्ग म्हणजे एक्सचा वर्ग अधिक बाजू 2 म्हणजे काय 7√3 त्याचा काय वर्ग एक्सचा वर्ग. आता याच्यात बघा 21 चा वर्ग म्हणजे 441 अधिक काय एक्सचा वर्ग वजा टॉईस एबी ए अधिक ए वजा बी ए स्क्वेअर तो प्लस बी स्क्वेअर मायनस 2ab 142 एक्स अधिक काय 49 गुणिले 3 एक्स स्क्वेअर करा कॅन्सल. ठीक आहे. 42 एक्स वजा 42 एक्स अधिक 42 एक्स आणि 441 मायनस 15 147 441 मायनस 147 हे किती होणार 441 म्हणा 147 हे काय करा मायनस करा किती होणार 280 किती होतील बघा 441147 बरोबर आहे. इथे जर का आपण बघितलं तर इथे बघा हा जो 11 आहे 11 60 किती होणार 4 बरोबर आहे. त्यानंतर बघा इथे काय होणार 3 43 मायनस 14 सो 294 तर किती होणार 294 294 42 एक्स. तर एक्स म्हणजे काय होणार 294 भागिले 42 28 7 2 14 तर इथे किती होणार 7. त्यामुळे हे अंतर किती होईल पर्याय 3 7 मीटर. किती होणार मित्रांनो पर्याय क्रमांक 3 7 मीटर. ओके. एका शिक्षकाचे खर्च उत्पन्नाचे गुणोत्तर 11:9 आहे. हा आता हा सोपा होता. त्याने वार्षिक 36,000 रुपयाची बचत केली तर त्याचे मासिक उत्पन्न किती आहे. आता प्रश्न काय केला मासिक उत्पन्न किती आहे. तर बघा उत्पन्न आणि खर्च उत्पन्न किती 11:9 हा त्याचा रेशो आहे. तर हा काय उत्पन्न आणि हा काय त्याचा खर्च बरोबर आहे. हा त्याने वार्षिक किती 36 रुपयाची बचत केली. बचत म्हणजे काय उत्पन्नाचा खर्च म्हणजे काय बचत. आता का वार्षिक हे आहे तर 11x
वजा 9x म्हणजे किती 2x ही त्याची काय बचत आहे. आणि ही 2x बचत म्हणजेच काय 36,000 रुपये. x म्हणजे किती 36 भागिले 2 म्हणजे किती होणार 18,000 रुपये. हा काय x आहे. x काय होईल 18,000 रुपये. ठीक आहे. हे 18,000 रुपये त्याचं वार्षिक हे आहे. बरोबर आहे ना बचत. मग त्याचे मासिक उत्पन्न किती उत्पन्न किती आहे मित्रांनो. आता बघा वार्षिक त्याचं हे किती होईल हे x आहे. आपल्याला त्याचं उत्पन्न किती 11x आहे. 11x म्हणजे काय 18,000 गुणिले 11. पण आता हे वार्षिक झालं. आता त्याला मासिक विचारलं तर एक वर्ष किती महिन्याचा 12 महिन्याचा. 12 ने काय करावं लागेल भागावं लागेल. गुणिले 11 भागिले 12 हे जर काय केलं तर तुमचं उत्तर येतं मित्रांनो 16,500. उत्तर काय ऑप्शन आन्सर ऑप्शन नंबर 4 16,500. ओके हे तुमचं काय असेल उत्तर असेल. ओके हा 91 91 चा प्रश्न काय थोडा ब्लर आहे. हा पेज थोडा ब्लर आता. वाय स्क्वेअर जर S4 असेल तर तो बी स्क्वेअर S2 क्वेश्चन मार्क. वाय स्क्वेअर म्हणजे 4 तसं वाय स्क्वेअरचा त्याचा काय संबंध मित्रांनो. वाय जर आपण उलटा क्रम घेतला मुळाक्षरांचा तर त्याच्यामध्ये z म्हणजे 1 असतो. वाय म्हणजे काय 2 आणि त्या 2 चा वर्ग म्हणजे किती 4. सेम इंग्रजी मुळाक्षराच्या उलटा क्रमामध्ये जर आपण बघितलं तर v चा क्रमांक किती तर पहिले काय z त्यानंतर y त्यानंतर x त्यानंतर w त्यानंतर काय v. तर v म्हणजे किती 5 आहे आणि 5 चा स्क्वेअर 5 चा वर्ग आणि इथे का वर्ग त्याचा वर्ग किती होईल मित्रांनो 25 होईल. इथे उत्तर काय तुमचं पर्याय क्रमांक 2. हा सोपा होता प्रश्न. ओके तर आता हे बुद्धिमत्ता तर या पेपरमध्ये मित्रांनो बुद्धिमत्ते प्रश्न सोपे होते. थोडं तुम्ही हे पण बघितलं पाहिजे. या पेपर तुमच्या हातात येतो किंवा पहिले बुद्धिमत्तेला आपण टिक करून तुम्ही काय करता सिक्वेन्सने जाता. तसं न जाता पहिले एकदा पेपर मॅथ्स मध्ये मेनली बघून घ्या. त्यात बुद्धिमत्ताचा भाग कुठे येतो तो पहिले बघून घ्या आणि गणिताचा भाग कुठला येतो. मी मला प्रिफरेबली बुद्धिमत्ता थोडं सोपं विचारण्यात येतं त्यामुळे पहिले बुद्धिमत्तेचे प्रश्न जे आहेत ते टिक करून ते पहिले आधी सोडून घ्यावेत तुम्ही. ओके कोडिंग डिकोडिंग आहे ब्लड रिलेशन्स आहे डायरेक्शन दिशा आणि अंतरावरती प्रश्न येतात. ट्विन डायग्राम्सवरती प्रश्न येतात. हे प्रश्न कम्पेअर टू मॅथ्स थोडे सोपे असतात. जरी 7 प्रश्न आले पण या 7 पैकी मित्रांनो मी म्हणतो ओव्हरऑल पेपरमध्ये 10 ते 12 स्कोर चांगला पण या 7 प्रश्नापैकी बुद्धिमत्तेच्या 5 प्रश्न तुम्ही चांगल्या सोडू शकता. 5 ते 6 प्रश्न मग त्याचा आउटपुट आला तर बाकी मॅथ्स तुम्हाला 3-4 जरी आले उरलेल्या 13 पैकी तरी चालतं ना. बरोबर आहे. मग हे थोडं मॅनेजमेंट तुमच्या हातात असतं. 91 झालं. हा चला 92 ला येऊया. याच्यामध्ये मित्रांनो काय की ए म्हणजे 4 बी म्हणजे 6 सी म्हणजे 8. तर आता बघा हे सिक्वेन्स आहे. ए म्हणजे 4 म्हणजे काय ए म्हणजे 1 असतं तर 1 गुणिले 2 अधिक 2 त्याचं काय होतं की ती संख्या जी काही ए गुणिले 2 आणि अधिक 2 असं हे होतं. म्हणजे एचा क्रमांक 1 आहे 1 गुणिले 2 म्हणजे काय 4. तर बीचा क्रमांक 2 आहे. बी म्हणजे काय 2 2 गुणिले 2 4 अधिक 2 म्हणजे काय 6 अशा प्रकारे. तर ठीक आहे या अशा प्रकारे ते हे आपलं उदाहरण जे आहे ते होतं. तर तेही पण मित्रांनो तुम्हाला थोडं डोकं वापरायचं की हे जर ऑलरेडी आपण हे जर सगळ्यांमध्ये एकच समान सिक्वेन्स आहे गुणिले 2 अधिक 2 तर काहीच गरज नाही तुम्हाला ते करण्याची. डायरेक्ट इथे नंबर जरी मांडले तुम्ही तरी तुम्हाला उत्तर येतं. म्हणजे कसं ए म्हणजे मित्रांनो मुळाक्षरामध्ये काय 1 आहे काही गरज नाही तुम्हाला ए म्हणजे 4 घ्यायची तर सगळ्याला समान 20 तो होतोय. ओके एल म्हणजे काय होता 12 एच म्हणजे काय मित्रांनो 8 एम म्हणजे काय 13 टी म्हणजे काय 1 ओ म्हणजे काय 15 एन म्हणजे काय 14 डी म्हणजे काय 4 आय म्हणजे काय 9 ई म्हणजे काय 5 काय 16 बी म्हणजे काय 2 म्हणजे काय 3. ओके हा आता आपण जर बघितलं तर इथे आडवं जर का आपण गेला 16 2 ते 18 19 20 21 आणि 13 म्हणजे किती होता 34. ते कुठल्या पण याचा सिक्वेन्सची बेरीज करा मित्रांनो ती तुमची 34 येईल. ही पण बेरीज करा तुम्ही 34 येईल. आडवा उभा कुठल्याही कॉलमची बेरीज जी आहे ती काय येणार 34 येणार. त्याच्यामध्ये जर आपण बघितलं म्हणजे डायरेक्ट उत्तर सांगतो मला पर्याय 3 जर का आपण टाकला के जे. आता बघा के चा क्रमांक किती के म्हणजे काय जे म्हणजे काय 10 के म्हणजे काय 11 जी म्हणजे काय 7 आणि एफ म्हणजे काय 6. आता बघा हे जर पुट केलं तुम्ही तर बघा 11 आणि 2 13 13 आणि 7 20 20 आणि 14 34. प्रत्येकाचं आडवं किंवा उभं प्रत्येक रो किंवा कॉलम याची बेरीज जी आहे ती किती होते 34 34 होते. ठीक आहे. नेक्स्ट बघा रिंकूच्या घड्याळात सकाळचे 9 वाजले आहेत. जर तास काटा पश्चिमेकडे असेल तर मिनिट काटा त्याकडे कोणत्या याच्यात एकदम इतकं सोपं कसं आहे काय माहिती. हे सहसा डायरेक्शन चेंज केलं जातं. इथे डायरेक्ट कसं आहे रिंकूचं घड्याळ आहे आणि त्याच्यामध्ये तास काटा जो आहे तो कुठे आहे सकाळ 9 वाजलेले तर इथे इथे तास काटा असेल आणि मिनिट काटा कुठे असेल नॉर्थला असेल. तर 9 वाजले तर इथे आपण बघितलं तर ही दिशा जी आहे ही पश्चिम दिशाच आहे ना
पश्चिम दिशा आहे तर मिनिट काढा कुठे उत्तर दिशेकडे. हे तर असंच आहे, साधे घड्याळात सहसा काय होतं म्हणजे उदाहरणामध्ये डायरेक्शन चेंज करतात आणि त्याच्यात तुम्हाला प्रश्न विचारण्यात येतात. पण यांनी याच्यात असं काहीच केलं नाही, म्हणून जे आहे तेच उत्तर. उत्तर काय पर्याय क्रमांक 3 हे तुमचं काय असेल उत्तर असेल. ओके. हा नेक्स्ट बघा, एन हा वर्गात 5व्या क्रमांकावर आहे. तर एनचा क्रमांक जो वर्गामध्ये आहे एन बघा एन आहे आणि हा समोरून कितव्या क्रमांकावर आहे 5व्या क्रमांकावर आहे. एन हा समोरून कितव्या क्रमांकावर आहे 5व्या क्रमांकावर आहे. आणि यस हा शेवटून यस जो आहे हा शेवटून काय 8व्या क्रमांकावर. यस जो आहे तो शेवटून यसचा क्रमांक किती आहे 8वा आहे. ठीक आहे. टी हा एन नंतर 6वा. टी जो आहे तो एनच्या नंतर काय 6वा आहे आणि एन आणि यसच्या मध्ये आणि याच्यानंतर किती आहे 6वा आहे आणि एन आणि यसच्या मध्ये आहे. बरोबर आहे. हा जो याच्यानंतर 6वा आहे त्याचा 5वा आहे. तर 6वा आहे म्हणजे याच्या मधात किती जण आहेत 5 जण आहेत आणि यांच्या मधात पण किती जण आहेत 5 जण आहेत. बरोबर आहे. कारण हा जर बदल आहे या दोन्हीमध्ये जर कारण हा एकंदर 6वा म्हणजे मधात 5 लोक होते, याच्या मधात काय 5 लोक. एकूण व्यक्ती किती सरळ एन पर्यंत 5 जण, त्यानंतर या दोघांच्या मधात 5 जण, त्यानंतर टी हा एक व्यक्ती, त्यानंतर याच्यानंतर पुन्हा 5 जण आणि त्यानंतर काय 8 जण. इथे जर काय 5 5 10 10 आणि 11 11 आणि 5 काय 16 16 आणि 8 काय 24. एकूण उत्तर काय आहे 24 24 आहे. ओके. तर उत्तर काय पर्याय क्रमांक 2 24. ओके. आहे का उत्तर तुमचं याच्यामध्ये 24. नेक्स्ट बघा, साखरेच्या किमतीत 20% कपात केल्याने खरेदीदारास 160 किमतीमध्ये 2.5 किलोमीटर जास्त हे मिळतात. मित्रांनो कन्सेप्ट आहे आपला की एखाद्या वस्तूची किंमत जेव्हा 8% कमी होते, 3% कमी होते, 8% कमी होते, तेव्हा जर त्याच्यावरचा खर्च तुम्हाला तेवढाच ठेवायचा असेल तर त्याच्यामुळे जर तुम्हाला तुमचं कन्झम्पशन वाढणार आहे, ते कन्झम्पशन कितीने वाढतं R/100 मायनस 8%. बरोबर आहे. याने वाढत असतं. ठीक आहे. म्हणजे 8 आर म्हणजे काय 20%. ठीक आहे. आता 20 आहे 20 गुणिले 100 भागिले 20 आहे 100 भागिले वजा 20 म्हणजे काय 80. म्हणजेच काय इथे बघा 0 0 कॅन्सल 1/4 गुणिले काय 100 म्हणजे किती टक्के 25%. कळलं तुम्हाला. जेव्हा जेव्हा एका वस्तूची किंमत 8% कमी होते R/100 मायनस 8% ती गोष्टीची वाढते. जर एखादी वस्तू किंमत 20% कमी होत असेल त्याच्यावरती खर्च वाढत नाही, म्हणून त्याचा वाढलेला खर्च तो किती असतो किती असेल R/100 प्लस तर R/100 मायनस 8 म्हणजे किती टक्के 25%. म्हणून उत्तर काढून दाखवतो तुम्हाला. आता ही 25% वाढ म्हणजे काय 25% म्हणजे काय 2.5 जास्त होईल कन्झम्पशन म्हणजेच काय आणि तो कन्झम्पशन म्हणजे काय 2.5 kg आहे. ओके. 25% म्हणजे 2.5 kg. तर मला सांगा 100% म्हणजे एकूण जे आहे ते म्हणजे किती kg 10 kg. 100% म्हणजे किती kg 10 kg 10 किलो. ओके. हा मग आता एकूण किंमत जी आहे ती किती आहे 160 रुपये. 160 रुपये ही एकूण किंमत आहे आणि त्यासाठी किती किलो 10 kg साठी 160 रुपये. 1 किलो साठी 1 kg साठी किती आहे 16 रुपये. 1 किलो साठी पर किलो किंमत किती असेल त्याची 16 रुपये. तर त्यामुळे तुमचं उत्तर काय पर्याय क्रमांक 4. ओके. हा नेक्स्ट बघा. आता आपल्या लक्षात आलं की 91 मित्रांनो 91 to 100 पर्यंत जो काही 81 to 90 पार्ट तो खूप जास्त टफ होता आणि 91 ते 100 पर्यंत थोडे मॉडरेट होते प्रश्न, कारण त्याच्यामध्ये रिझनिंगचा प्रकार जास्त आलेला आहे. तर तुम्हाला पण हे बघता क्षणी जर उदाहरण सोडवता तेव्हा तुमच्या लक्षात आलं पाहिजे की आपल्याला कोणत्या भागाला फोकस करायचं आहे आणि कोणत्या फोकस नाही करायचं. ओके. तर म्हणून असं नका करून रॅन्डमली ज्या सिक्वेन्स येतात त्या सिक्वेन्स न जाता पहिले पेपरमध्ये बघायचं कुठले कुठले सुट्ट्यासारखे तर रिझनिंगचे प्रश्न पहिले टिक करायचं. ठीक आहे ना. हा एका उन्नती हा 79 असा दिला तो UNNATR. यू म्हणजे काय 21, एन म्हणजे काय 14, पुन्हा एन म्हणजे काय 14, ए म्हणजे काय 1, 20 म्हणजे काय टी म्हणजे काय 20, आय म्हणजे काय 9. याची बेरीज करा. ही बेरीज किती होणार 79. उत्कर्ष UTKARSH 8, एन म्हणजे काय
19, ए म्हणजे काय 1, आर म्हणजे काय 18, के म्हणजे काय 11, टी म्हणजे काय 20 आणि यू म्हणजे काय 21. आणि या सगळ्यांची जर आपण बेरीज केली तर ही जी बेरीज आहे ती बेरीज काय होईल, या सगळ्यांची जर आपण बेरीज केली तर ती बेरीज होते 98, 98. किती होते 98 होते. हा सगळ्यात सोपा प्रश्न होता. उत्तर काय मित्रांनो पर्याय क्रमांक 4 98 98. ओके 96. त्यानंतर क्वेश्चन नंबर 97. प्रश्न क्रमांक 97 ला येऊयात. हा जो वृत्तालेख किंवा वर्तुळालेख आपण ज्याला आपण म्हणतो, तर यांनी काय म्हटलंय की खर्च दाखवतो एकूण मासिक उत्पन्न. मासिक उत्पन्न म्हणजे काय, ते मासिक उत्पन्न म्हणजे टोटल कम्प्लीट हे म्हणजे किती डिग्री, जर डिग्रीवर पकडलं तर 360 डिग्री. तो 360 डिग्री इज इक्वल टू 46,000 काय 800. तर मग तो म्हणतो की कपड्यांपेक्षा अन्नधान्यावर खर्च किती जास्त आहे. कपडे पेक्षा अन्नधान्यावर म्हणजे या दोघांमधला डिफरन्स 144 आणि 76. हे येतं 68. 68. 60 डिग्री म्हणजे किती, इथे आपण जर बघितलं तर प्रश्नात चिन्ह म्हणजे किती, तिरपा गुणाकार 46,800 गुणिले 68 भागिले काय 360. ठीक आहे. आता कॅल्क्युलेशन्स आहे याच्यामध्ये, हे कॅल्क्युलेशन्स करा, तुम्हाला उत्तर येईल 8,840 रुपये. म्हणजेच उत्तर काय तुमचं पर्याय क्रमांक 1. ओके, तो आपका आंसर, तुमचं उत्तर काय असेल ऑप्शन नंबर 1 पर्याय क्रमांक 1 उत्तर काय असेल, उत्तर असेल. हा, यम आणि यन हे दोघे भाऊ आहेत. यम आणि यन हे दोघं पण काय आहेत, भाऊ आहेत. ठीक आहे. हा, क्यू आणि आर, क्यू आणि आर या बहीण आहेत. क्यू आणि आर या काय बहिणी आहे. यमचा मुलगा जो काही आहे, यमचा मुलगा असेल म्हणजे तो काय हिचा भाऊ आहे. तर यनचे क्यूशी नाते काय, तर बघा या दोन्ही बहिणीचा भाऊ, भाऊचे वडील. आता मला सांगा ही तिन्ही यमचे मुलं म्हणजे हे तिन्ही कोणाची मुलं आहेत, यमचे मुलं आहेत. आणि याच्या वडिलांचा भाऊ, ओके, वडिलांचा भाऊ जो असतो तो त्याला आपण काय म्हणतो मित्रांनो, अंकल. वडिलांचा भाऊ म्हणजे काय, त्यांचा अंकल किंवा काय काका. ओके, वडिलांचा भाऊ म्हणजे काय असतो, अंकल म्हणजे काय काका असतो. तर म्हणून तुमचं उत्तर काय असेल, आन्सर ऑप्शन नंबर 4 पर्याय क्रमांक 4 हे तुमचं काय असेल, उत्तर असेल, म्हणजे काय काका. ओके. हा, पुढील संख्यांचे निरीक्षण करा आणि प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य तो पर्याय आपल्याला निवडायचा आहे. ओके, कोणती संख्या, तर इथे आपण जर बघितलं तर इथे सर्कलमध्ये जी काही संख्या असते कुठली डायग्राम होतो त्याच्या संबंधित त्या सर्कल असते. इथे जर आपण बघितलं तर या सर्कलमध्ये जी आपल्याला संख्या दिलेली आहे ती किती आहे 70 आहे. पण बाकी बाहेर मध्ये जे काही संख्या 17, 20, 15, 18 हे सगळ्यांची आपण जर का बेरीज केली आहे, त्यामध्ये बेरीज जर का केली आपण त्याच्यामध्ये 70, ते किती येते 35. 35 आणि काय 45 आणि 7 काय 52. 52 आणि 18 म्हणजे काय 70. या सगळ्यांची बेरीज सुद्धा किती होते 70 होते. याचा अर्थ काय, बाहेरची पण सगळ्यांची बेरीज किती झाली पाहिजे 70 झाली पाहिजे. तर 19 आणि 16 म्हणजेच किती 35. 35 आणि 13 48. 48 प्रश्नाचे चिन्ह किती, इथे आपण बघितलं 48 अधिक जो काही प्रश्नाचं चिन्ह आहे त्याची बेरीज किती आली पाहिजे, टोटल 70 आली पाहिजे. किती बेरीज आली पाहिजे त्याच्यामध्ये, अरे किती आली पाहिजे 70. तर मग प्रश्नाचं चिन्ह इज इक्वल टू 70 मायनस 48 म्हणजेच किती मित्रांनो 22. 22 पर्याय काय, उत्तर काय तुमचं पर्याय क्रमांक 4 22 हे तुमचं काय असेल, उत्तर असेल. ओके. हा, कळलं का प्रत्येकाला. एका पेटीत काही आंबे आहेत. ते आंबे 12 मुलांना सारखे वाटायचे तेव्हा 8 आंबे उरतात. तेवढेच आंबे जर 14 मुलांना वाटले तर 10 आंबे उरतात. तर त्या पेटीत किती आंबे आहेत. मित्रांनो अशा टाईपचे काही प्रश्न असतात मित्रांनो, तर तुम्ही कसे काय केले पाहिजे त्याच्यामध्ये, की जे ऑप्शन्स आहेत त्याने आपण त्याला सॉल्व्ह केलं पाहिजे. जसं आपण बघितलं तर 12च्या पाण्यामध्ये काय आपण बघितलं तर 12 मुलांना किती वाटले, तर 12 84. तर 12 साठी काय 12 साठी काय
84. तर तेव्हा 8 आंबे उरतात का? नाही, 0 आंबे उरतात, कारण 84ला 12 पूर्ण भाग जातो. पण काहीतरी उरायला पाहिजे ना, पण हे उत्तर असेल का? नाही असेल. तसंच 74. तर 12 आंबे प्रत्येकाला वाटते, 12 72. 74 असतील तर किती उरले पाहिजेत? 2 उरले पाहिजेत. ठीक आहे ना? तर हे पण होणार नाहीये. आता आपण बघितलं तर मित्रांनो, जर 80 आंबे 80 12 प्रत्येकाला वाटते, जर 80 आंबे 12 सकम 72. प्रत्येकाला 12 12 सकम 72, 8 आंबे उरतात. म्हणजेच काय? 80 पैकी 8 गेले तर राहिले किती? 80 पैकी 8 गेले तर राहिले किती? 72 आहे ना? हो. आता 80 आंबे जर असतील तर 14 वाटले तर 14 14 14 14 पंच 70. तर 70 डिस्ट्रीब्यूट होतील आणि परत किती उरतील? 10 उरतात. किती उरतात? केव्हा होतात मित्रांनो हे? केव्हा होते हे? की जेव्हा आंब्यांची जी काही संख्या आहे ती संख्या काय असेल? ती संख्या आपली 80 असेल. बरोबर आहे ना? हा, तर अशी आपण यांनी सोडू शकतो. आता म्हणून मी तुला म्हटलं की बघा, आता याच्या वेळी सुटणे आपण एक थोडे चॅलेंज बघूया. ते हे झालं विश्लेषण. पण कोणती किती प्रश्न सोडवण्यासारखी होती? तर हा प्रश्न सुटण्यासारखा होता तुमचा त्या वेळेमध्ये, पण हा सगळ्यात शेवटी होता. म्हणून तुमचा जर वेळ नसेल तर सोडत. हा प्रश्न 2 बरोबर आहे. हा एक 3. चौथा हा थोडं कॅल्क्युलेशन किचकट होतं, याला आपण होल्ड ठेवूयात. 3. हा एक होता 4. हा मॉडरेट होता. हा एक होता 5. हा एक 6. हा नाही. हा एक 7. त्यानंतर हा एक शोधण्यासारखा होता 8. जॉमेट्री प्रत्येकाला होल्ड असेल असं नाहीये. ओके, हे पण जर तुम्हाला माहित असेल तर 9. ओके, 8 हे आहे. त्यानंतर हा एक 9. ओके, हा ज्याचा होल्ड असेल त्याला हा होल्ड म्हणजे ठेवूयात. कोणाला घेऊ शकतं, नाही होऊ शकत. ओके, हा एक 10. ओके, 10 हे जे एकदम ऍड कोणालाही आले पाहिजे. तर हे 10 तुम्हाला मार्क यायला पाहिजे असते. मग एखाद 2 जर का थोडंसं मीडियम लेवलचं हे असेल त्याला 2 एक जास्त. तर कोणते सोडवता आले पाहिजे, कोणते सोडवता नाही आले पाहिजेत हे सुद्धा आपल्याला थोडं कळलं किंवा त्याचं जर का आपल्याला आपलं ऑब्झर्वेशन असलं तर हे आपण चांगल्या हे करू शकतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आता तर तुमची ही प्री झालेली आहे. पण आता तुमचं जे काही टार्गेट आहे, गट ब ची आता मेन्स ऑलरेडी पेंडिंग आहे आणि गट क ची सुद्धा मेन्स येणार आहे. तर त्याच्यामध्ये एक फार महत्वपूर्ण आपला जो काही घटक आहे, तुम्ही लक्षात ठेवायचं की तुम्हाला जो सिलेबस आहे तो सिलेबस कशा प्रकारचा आहे ते आपल्याला पहिले लक्षात झालं पाहिजे. तर आता बघा, जेव्हा आपण पूर्वपरीक्षेबद्दल बोलतोय तेव्हा फक्त गणित आणि बुद्धिमत्ता हाच पाठ असतो. पण जेव्हा आपण मुख्य परीक्षेमध्ये येतो तेव्हा त्याच्यामध्ये सांख्यिकी म्हणजे स्टॅटिस्टिक्स, सांख्यिकी आणि त्याच्यासोबतच आकलनाचा जो काही पार्ट आहे, आकलन, हा पार्ट ऍड होणार आहे तुमच्या याच्यासाठी. तर नेमकं मित्रांनो, गणित आणि बुद्धिमत्ता ही 20 प्रश्न असतात. ओके, प्री मध्ये. पण मेन्स मध्ये काय असतं? मेन्स मध्ये जवळपास 22 प्रश्न असतात तुम्हाला परीक्षेमध्ये. पण 22 प्रश्नामध्ये जर का आपण बघितलं ते डिस्ट्रीब्युशन कसं असतं, तर जवळपास तुमचे 6 प्रश्न जे आहेत ते 5 ते 6 प्रश्न जे आहेत ते सांख्यिकी आणि आकलनावरती येतात. कोर स्टॅटिस्टिक्स आणि काय आकलन. मग आकलन मध्ये काय काय आहे, स्टॅटिस्टिक्स मध्ये काय आहे, तर स्टॅटिस्टिक्स मध्ये काय आहे, सांख्यिकी मध्ये काय काय येतं, मीन मीडियन मोडचा कन्सेप्ट येतो, त्याच्यामध्ये प्रश्न आला नाही. पण आपले जे बार डायग्राम, पाय चार्ट, लाईन ग्राफ असे 5 ते 6 प्रश्न तुम्हाला त्याच्यामध्ये राहणार आहे आकलनामध्ये. त्यानंतर बुद्धिमत्ता जी आता राहिले 5 गेले, राहिले किती? 17 प्रश्न. त्या 17 मध्ये जवळपास 7 ते 8 प्रश्न जे आहेत ते बुद्धिमत्तेवरती असतात. ओके, आणि 9 ते 10 प्रश्न जे आहेत ते अंकगणितावरती असतात. ओके, असं हे आपलं डिस्ट्रीब्युशन जे आहे. आता हे काही ठरलेलं नाहीये, पण मागचे जे गट मेन्सचे आता 2 पेपर आपल्याला रेफरन्स आहेत 2023 चे, त्याच्यानुसार या अशा प्रकारचे याचं काय आहे डिस्ट्रीब्युशन आहे. तर म्हणून तयारी करत असताना मित्रांनो, तुम्ही सगळ्यांनी आता मेन्सची जेव्हा तयारी करणार तेव्हा गणित बुद्धिमत्ता तर आपलं कोर आहेच, पण सांख्यिकी आपल्याला विशेष भर द्यावा लागणार आहे. तर आकलन म्हणजे काय? सांख्यिक आलंय, आकलन झालं. बघा, मागच्या जरी सिलेबस मेन्शन असेल तरी मेन्स मध्ये आकलनाचा प्रश्न आलेला नव्हता. आता आकलन म्हणजे काय, कॉम्प्रिहेन्शन मोठा असं येणार का? नाही. तर काय येईल आपल्याला, एक पॅसेज येतो आणि त्याच्यावरनं गृहीतक काय, एक पॅसेज त्याच्यावर निष्कर्ष काय, अनुमानिक काय, असा पाठ राज्यसेवेमध्ये बघा दरवर्षी 5 प्रश्न येतात आणि कंबाईन मध्ये पण येतात. गट ब क च्या मेन्स मध्ये खूप मोठे प्रश्न असायचे आकलनावरती. या वर्षी नाही आले, म्हणजे मागच्या वर्षी नाही टाकलेत, पण आता फ्युचर मध्ये मेन्स मध्ये हे प्रश्न पण येऊ शकतात. तर हे सुद्धा तुम्ही प्रश्न जे आहेत ते करून जायला पाहिजे. ओके, तर दॅट्स ऑल विद्यार्थी मित्रांनो. होप सो तुम्हाला डिस्कशन आवडलं असेल. ओके, तर मी भूषण दूत तुमची पुन्हा एकदा रजा घेतो. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. गुड नाईट.